Students, we have started the geometric construction, the fourth chapter of mathematics, second of the 10th class, in which we studied some basic construction as like a perpendicular bisector of the segment, a congruent angle of the given angle, and angle bisector of the given angle in a previous period. Now we are learn about how to construct other basic construction in geometric construction. It is necessary to constructing other geometric constructions in your chapters. Now firstly we revise how to construct the angle bisector of the given angle. For this purpose we have taken here a first example. Draw any angle of measure 80 degree and construct the angle bisector of it. एक कुठलाही एक 80 अंशाचा कोन घ्या आणि त्याचा अँगल बायसेक्टर काढा, असा या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. आता समजा मी ए बी सी हा अँगल काढतोय. बी सी ही एक साईड असेल कोणाची, बी हा वर्टेक्स असणार आहे, म्हणून बी पासून आपण एक रे काढून घेतलं आहे. आता बरोबर प्रोटेक्टरच्या सहाय्यानं पण 80 डिग्रीचा अँगल काढूया. 0, 10, 20, 40, 50, 60, 70, 80. 80 अंशाचा आपण कोण काढतोय, पॉईंट आउट केला आणि इथं एक आपण काय केलंय, रे काढला. सो इन दिस वे अँगल ए बी सी हुज मेजर इज 80 डिग्री. अशा प्रकारे आपण कोण काढलेला आहे. आता आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण काय केलं, कंपासमध्ये विशिष्ट अंतर घेतलंय. टेक अ प्रॉपर डिस्टन्स इन कंपास. लोखंडी टोक आपण व्हर्टेक्सवर ठेवलं आणि दोन्हीही आर्मला छेदेल असा या ठिकाणी आर्क काढलाय. छेदणारे जे बिंदू आहेत इंटरसेक्टिंग पॉईंट आउट करून घेतले आणि कंपासात पुन्हा एकदा विशिष्ट अंतर घेतलं. पॉईंट आउट केलेल्या बिंदूवर एका मी लोखंडी टोक ठेवलंय. आर्क काढताय. ड्रॉ ॲन आर्क इंटेरियर टू द गिवन अँगल. दुसरी कृती, इथं पॉईंट केलेल्या बिंदूवर या ठिकाणी लोखंडी टोक ठेवलंय आणि इंटरसेक्ट करेल असा दुसरा एक या ठिकाणी आर्क काढलेला आहे. जे आर्क या ठिकाणी छेदत आहेत त्याचा बिंदू मी पॉईंट आउट करून घेतला, इंटरसेक्टिंग पॉईंट. अँड ड्रॉ अ रे which is passing through the intersecting point of the arc which are in the interior of the angles. In this way, ray BD, it is the angle bisector of the given angle ABC. अशा प्रकारे आपण या ठिकाणी अँगल बायसेक्टर काढू शकतो. आता जर समजा हा अँगल बायसेक्टर असेल तर आपल्याला परफेक्टली सांगता आलं पाहिजे याचं माप आपल्याला 40 अंश असणं गरजेचं आहे. म्हणजेच अँगल डी बी सी याचं माप 40 डिग्रीचं आहे का बघूया आपण. जर असेल तर आपला काढलेला अँगल बायसेक्टर करेक्ट आहे. लक्षात घ्या, 0, 10, 20, 30, 40. तर अँगल डी बी सी याचं मेजर आपल्याला 40 डिग्री मिळालं. काढलेला अँगल बायसेक्टर जो आहे तो अचूक आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर दुसरं एक कन्स्ट्रक्शन मुलांना या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. अँगल बायसेक्टर नंतर आपण इथं दिलेला सेगमेंट जो आहे तो सेगमेंट आपल्याला डिवाइड करायचा आहे विशिष्ट पार्टमध्ये. म्हणजे एखादा जर सेगमेंट दिला असेल तर तो आपल्याला 4, 5, 6 अशा पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. नेक्स्ट कन्स्ट्रक्शन आपलं आहे बेसिक कन्स्ट्रक्शन. व्यवस्थित लक्ष द्यायचं याचं, कारण हेच कन्स्ट्रक्शन आपल्याला पुढं 3 आणि 4 मार्काची कन्स्ट्रक्शन सोडवण्यासाठी यूज होणार आहे. कुठलं कन्स्ट्रक्शन आपण घेणार बघा. Divide the given segment into given number of equal part. Divide given segment in given segment into given number of equal part. म्हणजे एखादा सेगमेंट दिला आहे आपल्याला तर तो
ठराविक पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचे, जे पार्ट इक्वल असतील. यासाठी मी एक सेगमेंट घेतो कुठलाही. फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. ड्रॉ सेग AB ऑफ लेंथ 8.6 सेंटीमीटर. Divide it into 5 equal part. 5 इक्वल पार्टमध्ये आपल्याला तो डिवाइड करायचा आहे. यासाठी मी बरोबर 8 सेंटीमीटरचा या ठिकाणी काय करतोय, सेगमेंट घेतोय. बघा सेगमेंट AB मी कन्स्ट्रक्ट करतोय पहिल्यांदा 8.6 सेंटीमीटरचा पॉईंट आउट केला मी इथं. 8.6 इथं येईल. पट्टीच्या साह्यानं हे दोन्ही बिंदू मी या ठिकाणी काय केले, जोडून घेतले. मला अशा प्रकारे हा सेगमेंट AB मिळेल, whose length is 8.6 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, तर कोन मापकाचा यूज करायचा आहे प्रोटेक्टरचा, आणि 30 to 40 डिग्रीचा अँगल आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे खालच्या बाजूला. यासाठी मी प्रोटेक्टर जो आहे त्याचा मिड पॉईंट Aवर ठेवला आहे. उलट्या दिशेने आपण मोजणार आहोत. 10, 20, 30, 40, 45 डिग्रीचा घेतला मी समजा. म्हणजे 40 ते 50 किंवा 30 ते 40च्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी अँगल काढायचा आहे. या पद्धतीने मी काय केलं, अँगल काढला. व्यवस्थित रेषा आखून घ्यायची. बघा हा अँगल मी 45 डिग्रीचा काढला आहे. आता आपल्याला इथं कंपासचा यूज करायचा आहे, आणि हा जो रे आहे हा रे AC डिवाइड करायचा आहे इक्वल सेगमेंटमध्ये. प्रॉपर डिस्टन्स घेतलं मी, आणि या साह्याने मी काय करतोय, आता हा डिवाइड करतोय इक्वल 5 पार्टमध्ये. 1, 2, 3, 4 and 5. लक्षात घ्या इथं नावं दिली मी A1, A2, A3, A4 and A5. महत्त्वाची कन्स्ट्रक्शन आहे, लक्षात घ्या. सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करताना आपण याचा यूज होणार. आता पुढची कृती काय करायची आपल्याला, तर हे जे आपण इक्वल पार्ट केले तर 1, 2, 3, 4, 5, शेवटचा जो पॉईंट आहे हा A5 आणि B हे जोडायचे. जॉईंट B अँड A5 पॉईंट्स इन दिस वे. आत्ताच आपण मागील तासाला कॉन्ग्रंट अँगलचे कन्स्ट्रक्शन बघितले. या कॉन्ग्रंट अँगलच्या कन्स्ट्रक्शनच्या आधारे आपल्याला इक्वल आणि कॉन्ग्रंट अँगल्स काढायचे प्रत्येक पॉईंटजवळ. म्हणजे A4 जवळ, A3, A2 अँड A1 या पॉईंटजवळ आपल्याला A5 अँगल जो आहे याच्याशी कॉन्ग्रंट असणारे अँगल काढायचे. फॉर दिस पर्पज वी हॅव टेकन अ प्रॉपर डिस्टन्स इन बिटवीन कंपास and draw an arc which divides both segments in this way. लक्षात घ्या. पुढं A4 वर लोखंडी टोक ठेवलंय, तेच डिस्टन्स घेतलंय मी, आणि याच पद्धतीनं आर्क काढतोय. तर व्यवस्थितरित्या या ठिकाणी हँडल करायचं आहे आपल्याला कंपास. जर समजा तुमचं यामधलं अंतर बदललं तर तुमचे अँगल या ठिकाणी कॉन्ग्रंट येणार नाहीत. पर्यायानं तुमचं आन्सर चुकीचं निघेल. याच पद्धतीनं A3 वर या ठिकाणी पॉईंट आउट केले मी, आर्क काढला. त्यानंतर A2 वर या ठिकाणी काय केलं मी, पॉईंट आउट केलं आणि आर्क काढला आहे. आणि लास्टली
A1वर या ठिकाणी पॉईंट आउट केलं, आर्क काढला. बघा लक्ष द्या, अशा प्रकारे मी एकूण 1 2 3 4 आर्क या ठिकाणी काढलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो A5 अँगल आहे त्या A5 अँगलच्या या 2 पॉईंटच्या दरम्यानचं अंतर या ठिकाणी कंपासात घ्यायचं आहे. टेक अ प्रॉपर डिस्टन्स इन अ कंपास in between the points which are on the both arm of the angle A5. अशा प्रकारे मी हे डिस्टन्स घेतलं आणि हे जे इंटरसेक्टिंग पॉईंट आहेत लक्षात घ्या, हा एक इंटरसेक्टिंग पॉईंट, याला छेदणारा आर्क काढला. पुढे इथे लोखंडी टोक ठेवा, आर्क काढा. या पॉईंटवर लोखंडी टोक ठेवायचे, आर्क काढायचे. या पॉईंटवर ठेवून एक आर्क काढला. अशा प्रकारे मला या ठिकाणी पॉईंट मिळतील 1 2 3 and 4 असे 4 पॉईंट्स मिळणार आहेत. आता जोडायचे कोणते पॉईंट बघा, इथं जे सुरुवातीला आपण आर्क काढलेत हे पॉईंट या ठिकाणी जोडायचे. हे 2 पॉईंट जोडले मी. पुन्हा हा पॉईंट A3 आणि इथं आलेला जो पॉईंट आहे तो जोडायचा आहे. त्यानंतर A2 पॉईंट आणि आलेला पॉईंट या ठिकाणी जोडला, as well as A1 and the points which are intersecting arc, join them, we get here 1 2 3 4 and 5. These are the equal part of the segment AB. In this process we construct the construction of a segments divide in equal part. दिलेला सेगमेंट हा इक्वल पार्टमध्ये कसा डिवाइड करायचा याचं कन्स्ट्रक्शन आपण या पद्धतीने करतो. आता यातलंच दुसरं एक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. रेशोमध्ये आपल्याला डिवाइड करायचं असेल दिलेला सेगमेंट, तर कसं कन्स्ट्रक्शन करायचं आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, डिवाइड द सेगमेंट AB of length 6.8 centimeter in रेशो 3:2. 3:2 या प्रमाणात विभागायचं आहे. आता हे महत्त्वाचं कन्स्ट्रक्शन आहे, लक्षात घ्या. सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला हे अतिशय महत्त्वाचं आहे. फॉर दिस पर्पज फर्स्टली वी ड्रॉ अ सेगमेंट ऑफ लेंथ 6.8 सेंटीमीटर. पट्टीच्या साह्यानं मागाच्या प्रमाणे मी काय केलं, AB हा सेगमेंट काढून घेतला, ज्याची लांबी आपल्याला 6.8 सेंटीमीटर दिसेल. तर या पद्धतीनं आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन करतोय. इथं A पॉईंट आहे, B पॉईंट आहे, लांबी आहे 6.8 सेंटीमीटर. कितीही मापाचा कोण काढा पण 50च्या आतमध्ये असेल, कंपासनं काढावा असं काही नाही. तर पट्टीच्या साह्यानं मी या ठिकाणी हा अँगल काढतोय. मेजर जर घेतलं प्रोटेक्टरच्या साह्यानं तर मला किती मिळतंय बघा, 50च्या आतमध्येच असणार आहे. तर बघा, हे बरोबर 45 डिग्रीचा मला हा अँगल मिळाला आहे. या अंदाजेसुद्धा आपल्याला काय करता येतं, कन्स्ट्रक्शन या ठिकाणी अँगलचं करता येतं. आपल्याला किती कोणत्या रेशोमध्ये डिवाइड करायचं बघा, 3:2. टोटल केली याची 5 मिळाली. मागाच्याप्रमाणे मी काय केलं, कंपासात विशिष्ट अंतर घेतलं आणि याचं 5 सेगमेंटमध्ये डिवायडेशन केलं. 1 1 2 3 4 and 5. तर अशा प्रकारे आपल्याला इथं अँगल पॉईंट मिळते A1 A2 A3 A4 अँड A5. मगाच्या प्रमाणेच या ठिकाणी मी कन्स्ट्रक्शन करतोय बघा.
शेवटचा पॉईंट इंटरसेक्टिंग पॉईंट आणि सेगमेंटचा एंड पॉईंट बी जॉईंट करायचे आहेत. आता इथं जो अँगल या ठिकाणी फॉर्म केला आहे तोच अँगल या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कॉन्ग्रुएंसी ऑफ द अँगल हे कन्स्ट्रक्शन यूज करायचं आहे. तर तीन भाग आणि 2 भाग म्हणजे पहिल्यापासून पहिला, दुसरा, तिसरा या ठिकाणी आपल्याला डिवाईड करायचं आहे. चौथा आणि पाचवा 3:2 या प्रमाणात बघायचं. इथं या पॉईंट जवळ आपल्याला एवढ्या मापाचा कोन काढायचा आहे. म्हणजे अँगल 5 जो आहे A5 या मेजरचा या ठिकाणी आपल्याला अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. यासाठी आपण कॉन्ग्रुएंट अँगलची कन्स्ट्रक्शन यूज करायचं आहे. प्रॉपर डिस्टन्स घेतलं आणि बरोबर दोन्ही आर्मला इंटरसेक्ट करायला असा या ठिकाणी काय केला मी पॉईंट काढला किंवा आर्क काढला आहे. आता हेच डिस्टन्स ठेवायचं आहे. A3 ठेवला पॉईंट मी आणि आर्क काढतोय या पद्धतीनं. लक्षात घ्या, A3 पुन्हा एकदा कृती करून दाखवतोय, आर्क काढतोय. आता या 2 मधलं अंतर घेतलं पॉईंटमधलं. इथलं मी म्हणत नाही, लक्षात घ्या, हा पॉईंट घ्यायचा आहे आणि इथला इंटरसेक्टिंग पॉईंट. ह्या 2 पॉईंटच्या दरम्यानचं अंतर या ठिकाणी घ्यायचं आहे आणि बरोबर इंटरसेक्टिंग आर्क काढायचा आहे. जो आपण पहिला आर्क काढला आहे त्याला इंटरसेक्ट करायला असा आर्क काढला. मुलांनो, या ठिकाणी इंटरसेक्टिंग पॉईंट आउट करून घेतला मी आणि पॉईंट आउट केलेला इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे तो आणि A3 पॉईंट काय करायचं आहे मला या ठिकाणी जॉईंट करायचं आहे. जर जॉईंट केला तर मला काय मिळतं आहे बघा. करेक्ट जॉईंट करा. इथं बिंदूला नाव दिलं मी M. म्हणजेच AM आणि MB हे 2 सेगमेंट मिळणार आहेत AB वर. तर हे AMचं डिस्टन्स आणि MBचं डिस्टन्स जर मोजलं, त्याचा रेशो जर काढला तुम्ही, तर तो किती येईल? A:3. इन दिस वे सेगमेंट AM as to MB इज इक्वल टू 3.3:2. अशा प्रकारे AB डिस्टन्स किंवा AB सेगमेंट आपण दिलेल्या रेशोमध्ये या ठिकाणी डिवाइड करू शकतो. हेच कन्स्ट्रक्शन आपल्याला पुन्हा एकदा सांगतोय की सिमिलॅरिटी ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन जे आहे त्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. पहा, त्यानंतर आपण पुढचं एक कन्स्ट्रक्शन या ठिकाणी बघायचं आहे की जर त्रिकोणाच्या बाजू दिल्या असतील, 6वी 7वी मध्ये तुम्ही ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन अभ्यासलेलं आहे की बाजू दिल्या असता ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. नंतर अँगल आणि बाजू दिले असतील तर ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन आपण 9वी मध्ये सुद्धा अभ्यासलंय, 8वी मध्ये अभ्यासलंय, 7वी मध्ये सुद्धा अभ्यासलंय. मुलांना पुन्हा एकदा थोडीशी एका कृतीची आपण उजाळा देऊया, आठवण करून घेऊया. द कन्स्ट्रक्ट ट्रायंगल हुज साइड्स आर गिवन असं म्हटलंय. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल हुज साइड्स आर गिवन. दिलेल्या ट्रायंगलचं साइड्स दिले असतील तर कन्स्ट्रक्शन करायचं आहे. सोपं आहे. इन ट्रायंगल एक्झाम्पल घेतोय ABC. BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड AC इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. असं आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. रॉ फिगर मी काढली. समजा इथं लॉंगेस्ट साईड ऑफ द गिवन ट्रायंगल इट इज अ बेस. इथं रॉ फिगर काढतोय मी. तर लॉंगेस्ट साईड मला BC दिसते 6 सेंटीमीटरचे. सो टेक हिअर BC, रिमेनिंग पॉईंट A. इन दिस वे BC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, AB इज इक्वल टू 5 सेंटीमीटर अँड AC इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे रॉ फिगर काढले. पट्टीच्या साह्यानं आपण कन्स्ट्रक्ट करतोय. BC सेगमेंट काढला मी इथं, ज्याची लांबी जी आहे ती 6 सेंटीमीटर असेल. बघा, पॉईंट आउट केला मी आणि सेगमेंट काढला. तर या पद्धतीनं BC मला किती मिळेल? 6 सेंटीमीटरचा. तर काही मुलं सेगमेंट काढताना एक चूक करतात बघा. एंड पॉईंट जो आहे तो उभ्या रेषेने दर्शवायचा आहे. काही मुलं असा दाखवतात.
समजा हा सेगमेंट असेल तर या पद्धतीनं दाखवतात एंड पॉईंट, म्हणजे ॲरो दाखवतात. ही मेथड रॉंग आहे, चुकीची आहे, लक्षात ठेवा. उभ्या रेषेनं एंड पॉईंट दाखवा. नाव दिलं BC 6 सेंटीमीटर. आता कंपासात आपल्याला पट्टीमधील अंतर घ्यायचं आहे 5 सेंटीमीटर. AB साईडची लांबी जी आहे ती 5 सेंटीमीटर आहे. परफेक्ट डिस्टन्स घेतो आहे मी 5 सेंटीमीटरचं. या प्रकारे आपल्याला डिस्टन्स मिळेल. बीवर पॉईंट आउट केलं, आर्क काढला. कृती लक्षात घ्या. त्यानंतर ACचं डिस्टन्स आहे 4.5. बरोबर या ठिकाणी पॉईंट आउट केला 4.5 आणि मेजर घेतलं. हे 4.5 मेजर आहे. सीवर पॉईंट आउट केलं, आर्क काढला. इंटरसेक्टिंग पॉईंट या ठिकाणी घेतलं आहे आणि जोडायचे आहेत फक्त हे पॉईंट. आपल्याला अशा पद्धतीनं काय मिळेल, ट्रायंगल ABC मिळणार आहे. याच्या लांबी जी आहेत ते आपण लिहून घ्यायचे आहेत 5 सेंटीमीटर, 4.5 सेंटीमीटर. इन दिस वे वी कन्स्ट्रक्ट द गिवन ट्रायंगल्स हुज साइड्स आर गिवन. अशा प्रकारे आपण दिलेला ट्रायंगल या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करू शकतो. तर ट्रायंगलमध्ये कोणते फॅक्टर्स दिले आहेत, कोणते एलिमेंट्स दिले आहेत, याच्यावर आपलं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन अवलंबून असतं. एक मजेशीर कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघूया. बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल PQR. बघा, त्रिकोण काढायचं आहे आपल्याला की ज्यामध्ये QR इज इक्वल टू 6.5 सेंटीमीटर, मेजर अँगल PQR इज इक्वल टू 60 डिग्री अँड मेजर अँगल QPR इज इक्वल टू 70 डिग्री. तर असा या ठिकाणी आपल्याला अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. मी सांगितलं मागाच्याप्रमाणे एक रॉ फिगर काढा. समजा मी हा ट्रायंगल PQR काढतोय. बेस आपण घेतला 6.5, दिलेली सेगमेंट, नाव दिलं QR 6.5 सेंटीमीटर. इथं P बिंदू असणार. 60 डिग्री याचं माप आहे PQRचं आणि अँगल QPR याचं माप आपल्याला दिलं आहे 70 डिग्री. तर असं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मुलांना लक्षात घ्या, इथं एक साईड आणि 2 कोन जरी दिले असतील, बट हिअर अ गिवन साईड विच आर नॉट इन्क्लुडेड बाय द गिवन अँगल. म्हणजे दिलेले कोन जे आहेत यांनी दिलेली बाजू समाविष्ट केलेली नाही. असं जर कन्स्ट्रक्शन असेल तर कसं करायचं आहे बघा. तर यासाठी आपल्याला तिसरा अँगल या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल की ह्या 2 कोनांची मापं मिळाली की 2 अँगल्स अँड इन्क्लुडेड साईड्स अशी आपल्याला या ठिकाणी माहिती कलेक्ट करता येईल आणि त्याच्या आधारे आपल्याला कन्स्ट्रक्शन करता येईल. फॉर दिस पर्पज कॅल्क्युलेट मेजर अँगल PRQ. सो मेजर अँगल PRQ इज इक्वल टू किती आपल्याला काढता येईल बघा. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश आणि म्हणून 180 डिग्री मायनस मेजर अँगल PQR प्लस मेजर अँगल QPR. 180 मधून आपल्याला यांची बेरीज म्हणजेच 60 अंश अधिक 70 अंश म्हणजेच किती येईल 180 डिग्री मायनस 130 डिग्री. सो 50 डिग्री हे आपल्याला या ठिकाणी कशाचं मेजर मिळेल, अँगल PRQचं 50 डिग्री मिळाल. आता हे 2 कोण मिळाले, इन्क्लुडेड साईड मिळाली. आपण कन्स्ट्रक्शन करू. लक्षात घ्या, हे काढता आलं की तुम्हाला कन्स्ट्रक्शन व्यवस्थित जमणार. त्यासाठी ऑब्झर्वेशन लक्षात घ्यायचं आणि सोडवायचे. आपल्याला QR बाजू जी दिली आहे ती 6.5 सेंटीमीटरची दिली आहे पहा. म्हणजे या ठिकाणी मी सेगमेंट काढतोय. व्हेरी इझी आहे कन्स्ट्रक्शन. तर 6.5 सेंटीमीटरचे आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे बाजूचं. QR सेगमेंट 6.5 सेंटीमीटर. आता आपल्याला प्रोटेक्टरचा यूज करायचा आहे. अँगल PQR आपल्याला दिला आहे तो 60 डिग्रीचा आहे. काढून घेऊया आपण. बरोबर मेजर घ्यायचं आहे 10, 20, 30, 40, 50, 60 पॉईंट आउट केला मी इथं आणि या पद्धतीनं काय काढला, रे काढला पॉईंटमधून जाणारा. तर P बिंदूचं आपल्याला स्थान निश्चित करायचं आहे. हा 60 डिग्रीचा अँगल आपण पॉईंट कन्स्ट्रक्ट केला आहे. आरचं मेजर आपण काढलं 50 डिग्रीचं आहे, ते आपण या ठिकाणी
घेणार, व्यवस्थित प्रोटेक्टर पकडायचा आहे. 0, 10, 20, 30, 40, 50 पॉईंट आउट केलं इथं मी 50ला आणि कन्स्ट्रक्ट केला या पद्धतीनं. हे जे रे आहेत ज्या ठिकाणी या ठिकाणी इंटरसेक्ट करतात, इथं पॉईंट पी दिला, ज्याचं माप आपल्याला या अँगलचं 70 डिग्री आलं पाहिजे. जर असं असेल तर आपला काढलेला कोण ट्रायंगल जो आहे तो अचूक आहे कन्स्ट्रक्ट केलेला. हे आपण 50 डिग्रीचं काढले. बघूया ह्या अँगलचं मेजर किती आहे ते. बरोबर या ठिकाणी प्रोटेक्टर पकडला आहे मी. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 अँड 70. So angle P whose measure is 70 degree. In this way we construct the given triangles whose information is given, but at the time of the constructing the triangle, observe which elements of the triangles are given. आपल्याला निरीक्षण करायचं आहे, त्यासाठी आपल्याला कच्ची आकृती काढायची, कोणते एलिमेंट्स दिलेत आणि त्या एलिमेंटच्या आधारे आपल्याला या ठिकाणी ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं. महत्त्वाचं हे लक्षात घ्या, आपणाला हे जर कन्स्ट्रक्शन समजलं तर तुम्हाला महत्त्वाचं असणारं 3 मार्काचं 4 मार्काचे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी जमणार आहेत सिमिलर ट्रायंगलची. तर या पद्धतीनं आपण हे कन्स्ट्रक्शन करतो, बेसिक कन्स्ट्रक्शन. आणखी एक मुलांना या ठिकाणी कन्स्ट्रक्शन करायचं आहे आपल्याला. टू कन्स्ट्रक्ट द पॅरलल लाईन्स टू द गिवन लाईन्स पासिंग थ्रू द पॉईंट्स विच आर आउटसाइड द गिवन लाईन. म्हणजेच रेषेबाहेरील बिंदूतून रेषेला समांतर रेषा कशी काढायची, हे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचं आहे. बघा, थोडक्यात लिहितो मी. पॅरलल लाईन कन्स्ट्रक्शन हा बेसिक कन्स्ट्रक्शन आहे मुलांना. तर पॅरलल लाईनचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं आहे बघा. मी या ठिकाणी एक लाईन काढतोय, कुठलीही एक फॉर एक्झाम्पल घेतो. व्हेरी इझी, सोपं आहे, आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी यूज आहे. हे बेसिक कन्स्ट्रक्शन आहे. लाईन ए बी आपण या ठिकाणी घेतली. कुठलाही एक बिंदू आउटसाइड द लाईन घेतला ए बीच्या. समजा पी, इट इज अ पॉईंट विच आर आउटसाइड द सेगमेंट. दॅट मीन्स द पॉईंट पी इट इज नॉट लाईज ऑन लाईन ए बी. ए बीवर नाही असा बिंदू आपण या ठिकाणी घेतला आहे आणि याच बिंदूतून आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे पॅरलल लाईन. हे कंपासच्या आधारे सुद्धा करू शकतो आणि पेअर ऑफ सेटच्या आधारे सुद्धा मुलांना या ठिकाणी आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. कुठलीही मेथड वापरा, पण पहिल्यांदा पेअर ऑफ सेटची बघूया. तर हा जो पेअर ऑफ सेट मधला सेट आहे हा 45-40/90 डिग्रीचा सेट आहे. याच्या सहाय्याने आपण पहिल्यांदा काय करणार, तर लाईन अशी काढायची रेषा जी पी बिंदूतून जाते परंतु ए बीला कशी असेल, परपेंडिक्युलर. अशी एक मी या ठिकाणी सेगमेंट काढली आणि बरोबर या ठिकाणी त्याचा यूज करून काय केलं मी, अशी एक रेषा काढली. सो लाईन एल इट इज पासिंग थ्रू द पॉईंट पी अँड ऑल्सो परपेंडिक्युलर टू द लाईन ए बी. सोपं आहे बघा. हीच कृती पुन्हा एकदा करायची आहे, पण ही करत असताना पी पॉईंटवर या ठिकाणी आपल्याला 90 डिग्रीचा अँगल या ठिकाणी पुट अप करायचा आहे. बघा, इन दिस वे we construct the segment and draw a line on a segment which are passing through the point P. So line CD, if it is passing through the point P and perpendicular to the line L. So line CD and line AB, these are the perpendicular to the line L. That means they are parallel to each other. Why? These two angles are interior angles. We know that interior angles are supplementary. That means sum of measure of the interior angle it is 180 degree. Therefore 90 degree plus 90 degree it is equal to 180 degree. So these two lines are parallel to each other. In this way we construct the parallel line to the given line which are passing through the point which is not on that line. अशा बिंदूतून आपल्याला परपेंडिक्युलर लाईन काढायची जी त्या रेषेवर नाही बिंदू, परंतु त्या रेषेमधून जाणारी रेषा आपल्याला काढणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे आपल्याला हे कन्स्ट्रक्शन बेसिक कन्स्ट्रक्शन करता येतील.
हे सगळे बेसिक कन्स्ट्रक्शन तुम्ही सोडवायचे, 2-2, 3-3 उदाहरणं याची आपल्याला अभ्यासायचे. जर प्रॅक्टिस केलं तर पुढची या ठिकाणी कन्स्ट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी करता येतील. या तासाला आपण हे बेसिक कन्स्ट्रक्शन थांबवणार आहोत. पुढच्या तासाला आपण सिमिलॅरिटी ट्रायंगल जे आहेत ते कन्स्ट्रक्ट कसे करायचे आहेत हे या ठिकाणी बघणार. तुर्तास धन्यवाद.